बॅटरीचा प्रॉब्लेम वाटते. काढून चेक करायची. हा बोल ना भाई. अरे थँक्यू थँक्यू थँक्यू. हा मग संध्याकाळी भेटूया ना पार्टीला. सत्य 8चा पाना घेऊन ये. काय धन्या. अहो देवांग भाई तुम्ही. कसा आहे बाबा. मी मस्त. तुम्ही कसे आहात. एकदम फिट अँड फाईन कडक. खूप दिवसांनी आलात. काय बरेच दिवस झालं काम नाही केलं ना, म्हटलं गाडीला आंघोळ घालूया. अच्छा वॉशिंग करायची का. हा ते वॉशिंग करून टाक आणि सर्व्हिसिंग वगैरे पण करून टाक. बरं होऊन जाईल. गाडी एकदम टकाटक दिसली पाहिजे, कारण गाडी कोणाची आहे. देवांग भाईची. ए राहू दे रे. आपली गाडी कशी झाली पाहिजे. एकदम चाबूक. हा बरं देवांग भाई तुमचं गाडीत काही सामान असेल तर प्लीज घेऊन जा. काय नाही रे, आणि राहिलं तरी तुझ्यावर विश्वास आहे भावा. नाही विश्वास आहे मान्य आहे, पण काही हरवलं तर तुम्ही उगाच आम्हाला दोष देणार. त्यापेक्षा प्लीज घेऊन जा. बरं बरं घेतो मी समजा सामान. चालेल. बरं पण गाडी संध्याकाळपर्यंत देशील ना. हो देणार 100% देणार. चालतंय चालतंय. बरं मग येतो संध्याकाळी गाडी घ्यायला. हा या. अगं बायको, घरातून निघताना घाई झाली. घाईघाईत पिस्तूल नाही घेतली, पण तू दिलेलं घड्याळ मात्र घेतलं आपण. आपल्या दुसऱ्या अॅनिव्हर्सरीला तुम्हाला गिफ्ट केलेलं घड्याळ मी माझ्या सोबतच घेऊन फिरतो ग बाबा. एवढी महागडी गाडी धन्याच्या गॅरेज मध्ये कोण आहे हा? डार्लिंग, 1,35,000चं घड्याळ असंच कुठे टाकीन का मी. 1,35,000चं घड्याळ. यात तर सोन्याचा एखादा छानसा दागिना व्हायचा. एक मिनिट बाबू, तुला करतो मी फोन. बोल रे पिंट्या, काय सारखा फोन करतोय. काय आपल्या पोरांना. थांब थांब मी येतो, बघतो मी. अरे हा घड्याळ इथे विसरला की काय. बघते. आता हे घड्याळ वापरून ही अश्विनी काय कांड करते ना. धन्या आणि निवेदिता तुम्ही बघाच. असीम, अरे किती नटापट्टा करतोय. चल शाळेत उशीर होईल जायला. हो ताई, पावडर लावली की झालं. बरं बॉटल भरलीस ना. हो ताई, मगाशीच भरली. व्हेरी गुड. लवकर करा. शाबास असीम. असीम, त्याला खाली खेळायला घेऊन जाताना मला का नाही सांगितलंस तू. काल त्याच्याबरोबर काय झालं तुला माहितीये ना. धन्या तरी तू. निविताई, माझी तयारी झाली, आपण निघूया. हो. चल 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 लवकर. सत्या. हा राजूबाईला की इंजिन ऑइल पण सांग. हा असीम, हे प्रिस्क्रिप्शन धन्या दादाला दे आणि त्याला सांग ह्या गोळ्या आणायच्या. हो ताई. दादा, हे घे. निविताईनं हे तुला आणायला सांगितले. काय आहे? असीम तू हे ना तुझ्या निविताईलाच आणायला सांग. पण तिने तर तुलाच आणायला सांगितलं धनदा. नाही नको. मी काही चुकीचं औषध आणलं तर. आणि तसंही मी सध्या तुझ्या बाबतीत सगळं चुकीचंच करतोय ना. मला कुठे तुझी काळजी आहे. त्यापेक्षा हे तू तुझ्या निविताईलाच आणायला सांग. हे
सॉरी. धन्या सॉरी म्हटलं ना. सॉरी नको म्हणून निवी. मी खरंच काही चुकीचं औषध आणलं तर तुला आणि असीमला त्रास व्हायला नको म्हणून. धन्या सॉरी म्हटलं ना मी. मग का आडवाटेने रागावून दाखवतोयस? जे काही आहे ते समोर बोल ना. राग आलाय तर तोंडावर बोलून दाखव. सॉरी धन्या, माझी चूक असताना मी तुझ्यावरच ओरडते. धन्या, मी तुझी डायरी वाचली. मला माझी चूक कळलीये धन्या. तू ते सायकलिंग वगैरे असीमच्या चांगल्यासाठीच करत होतास. त्याचे लंग्स स्ट्रॉंग व्हावेत, त्याचा अस्थमा बरा व्हावा म्हणूनच तू ते सगळं करत होतास. आणि रात्रभर जागून तू किती रिसर्च केलायस हे पण मी त्या डायरीत पाहिलं. आणि एवढं जागरण झालं असतानाही तू सकाळी त्याला सायकल चालवायला खाली घेऊन आलास. खरं म्हणजे मीच मूर्खासारखा गैरसमज करून घेतला धन्या. पण हे मला सगळं आधी माहित नव्हतं ना रे. आय एम सॉरी धन्या, मला प्लीज माफ कर. प्लीज धन्या. अरे दादा, माफ करून टाक हेडमास्टरीन बाईंना. काय? अरे म्हणजे लग्नानंतर बायको नवऱ्याचे हेडमास्टरीन होते, त्यामुळे त्यांच्यावर असा राग नसतो धरायचा. बघ, त्याला पण कळतंय, तुलाच कळत नाहीये धन्या. धन्या, अरे लग्नानंतर एकमेकांच्या चुका पोटात घालायच्या असतात, हो की नाही? सत्य सांग ना त्याला. दादा कर रे माफ. मला माहितीये चुकीला माफी नाही असं असतं तुझं, पण लग्नाच्या परीक्षेत चुकीला माफी द्यावीच लागते, त्याशिवाय पास नाही होता येत. बरोबर ना वहिनी? एकदम बरोबर. तुझा काम कर जा. धन्या, आय एम व्हेरी सॉरी. इट्स ओके. थँक्यू सो मच. पण दिवी, मी तुला हे लग्न करतानाच सांगितलं होतं की असीमची जबाबदारी आता माझी पण आहे. आणि लग्न झाल्यावर तुला कित्येक वेळा सांगितले मी. तुला पटतच नसतील तर मग मी काय करू? पण आता पटलंय ना. आणि काय रे, माझ्यावर एवढा रागवतोस? मी तुझ्यावर तसा रागवलो नव्हतो. मग कसं रागवलेलास? हे बघ निवी, मला माहितीये असीमला नाईक साहेब सोडले तर घरातले कसे वागवतात ते, आणि त्यासाठी तुला त्याची काळजी वाटणं साहजिकच आहे. पण तुम्हाला एका शब्दानेही विचारलं नाही की मी हे सगळं का करतोय, कशासाठी करतोय. याचं मला जास्त वाईट वाटतंय. ही चुकली आहे धन्या, पण मला आता कळलंय स्वतःच्या मतापेक्षा एकमेकांमधला संवाद हा जास्त महत्वाचा असतो. आय एम रिअली सॉरी धन्या. मी आता किती वेळा सॉरी म्हणली. बरं तू एक काम कर, तू आता घरी जा. मी असीमला शाळेत सोडतो आणि येताना औषधं पण घेऊन येतो. बाय. काय रे बोक्या, चल. हे घड्याळ खरंच 1,35,000 बघते, मी ते चेक करते. $1,35,000? मी स्वप्न बघत नाहीये ना? नाही नाही, स्वप्न नाहीये. अगं पण अश्विनी, एवढी महागडी वेळ तुझ्या वाट्याला येईल असं वाटलं नव्हतं. बापरे, वा क्या बात है. भाई तुम्ही दरवाजा लावा आधी. लावा ना. का? मी सांगतेय ना, लावा. मला सांग, बॅग मध्ये काय लपवतेस? घड्याळ आहे हे बघा. घड्याळ? नुसतं घड्याळ नाहीये हे, महागडं घड्याळ आहे, खूप महागडं. 1,35,000 घड्याळ आहे हे. 1,35,000? बघू. सांगितलं ना महागड आहे म्हणून. हात नका लावू.
पण मला सांग, एवढं महागडं घड्याळ तू आणलंस कुठून? अभय, आंबे खा ना. झाडांची पाळमुळं कशाला शोधताय? आणि तसंही हे मी देणार तुम्हालाच ना, मग थोडा धीर धरा. काय का तू कशाला खाली आलीस? गोळ्या आणल्यास? हो गोळ्या आणल्यात मी, पण मी आता वर येणारच होतो. तू कशाला खाली आलीस? अरे हरकत नाही, आले मी. दे. हा. तू जेवायला येतोयस ना वर? हो येतो थोड्या वेळ. दे. हे धन्या, देवांग भाई तुम्ही तर संध्याकाळी येणार होता ना? माझं घड्याळ मिळालं तुला? घड्याळ तर अरे हे नाही, मगाशी सामान घेऊन गेलो पण माझं घड्याळ गाडीतच विसरलो. अच्छा गाडीत आहे का? मग गाडीतच असेल ना. काय झालं, आता जस्ट मी चेकिंगला घेतली गाडी, सो असेल ना गाडीत. सत्या जा घेऊन या गाडी. हा. ए थांब, मी बघतो. सापडलं रे. सापडला ना? हा, इथून कोणी घेऊन जाणार नाही हो. या सोडत नाही आता. अरे धन्या, धर. अहो देवांग भाई काय झालं, काय करताय तुम्ही हे? जास्त शहाणा बनू नकोस. एक तर घड्याळ लंपास करतो आणि वर तोंड करून मलाच विचारतो काय करतो म्हणून. घड्याळ? अहो बॉक्स तर तुमच्या. काय यात? बॉक्स रिकामा आहे. गाड्या साफ करता करता लोकांचे खिसे पण साफ करतोस काय रे? अहो देवांग भाई काय बोलताय तुम्ही? मी कशाला कोणाचे खिसे साफ करू? मी तुमचा घड्याळ बघितलं पण नाहीये. अहो तर तुम्ही सत्याला विचारा. याला काय विचारायचं? हा तर तुझाच चमचा आहे. हे घड्याळ द्या मला. हा देवांग बाई, अहो आम्ही तुमचं घड्याळ नाही चोरलंय. गप! हे बघा देवांग भाई, एवढे दिवस मी तुम्हाला सर्व्हिस देतोय. याआधी एकदा तरी तुमच्या गाडीतनं काही चोरीला गेलं का? किंवा माझ्याकडून काही प्रॉब्लेम झाला का? नाही ना. मग आत्ताच मी तुमचा घड्याळ कशाला चोरेन? महागड्या वस्तू बघून ना भल्या भल्यांची नियत बदलते. ते खूप स्पेशल घड्याळ होतं माझ्यासाठी. माझ्या बायकोनी सेकंड अॅनिव्हर्सरीला मला गिफ्ट केलेलं होतं. साधं सुद्धा घड्याळ नाही ते. 1,35,000चं घड्याळ आहे. $1,35,000? हो, 1,35,000. झाले ना डोळे मोठे? मुकाटाने घड्याळ दे, नाहीतर एकेकाला वंटाच करे ना. हे बघा देवांग भाई, मी तुमचं घड्याळ घेतलेलं नाहीये. मी खरं सांगतोय, विश्वास ठेवा माझ्यावर. अहो तो खरं बोलतोय. तो आता केमिस्ट मध्ये जाऊन आला आणि तो सांगतोय ना की तुमची गाडी आता चेक करायला घेतली त्याने, आणि त्याला माहित सुद्धा नव्हतं की तुमच्या गाडीत एवढं महागातलं घड्याळ आहे. तुम्ही त्याच्यावर चोरीचा आरोप कसा काय लावू शकता? ए बाई, देवांगबाई समोर लेडीज नॉट टॉक अलाउड. हे समजव तिला. देवांगबाई बोलत असताना मध्ये मध्ये नाही बोलायचं. एक मिनिट निवी, तू थांब, मी बोलतो त्यांच्या. पण धन्या, हे चुकीचं आहे ना. आणि लेडीजने बोलायचं नाही म्हणजे काय हो? हे गॅरेज माझ्या नवऱ्याचं आहे. तुम्हाला सांगितलं होतं ना तुमचं सगळं सामान घेऊन जा. मग तुम्ही घड्याळ इथे कसं काय विसरलात? आणि त्याच्यावर चोरीचा आरोप लावताय? धन्या, समजव तिला मी कोण येते. तुम्ही कोणीही असालो, याच्याशी माझं काही घेणं देणं नाहीये. पुरावा नसताना तुम्ही धन्यावर आरोप लावूच कसे शकता? बस धन्या, आता माझं डोकं आउट होतोय. माझं टाळकं जर सरकलं ना तर खूप वाईट परिणाम होतील. संध्याकाळ होईपर्यंत माझं घड्याळ मला मिळालं पाहिजे, नाहीतर 1,35,000 तयार ठेव. आणि जर नाही ठेवता आले तर माझ्यापेक्षा वाईट कोण नाही. हो देवांग भाई, लक्षात ठेव. सत्या, हा? सापडला खरे? नाही ना दादा, कुठंच सापडलं नाही. तिकीट बघितलं? हा, सगळीकडे बघितलं. कुठे गेलं असेल घड्याळ? काय रे, सापडलं का? नाही ना, सगळीकडे शोधलं पण कुठे सापडलंच नाहीये. असं कसं? ती मगाशी ते गाडी होती त्यात चेक केलं तुम्ही? अगं निवी, मुळात ते मी घड्याळ बघितलंच नाहीये, मग त्या गाडीत कसं जाणार? ते पण बरोबर आहे. होय वहिनी,
ते घड्याळ उचलून ठेवायला आमच्यापैकी कुणीतरी हात तर लावायला पाहिजे ना. मग घड्याळ गायब कसं होईल? दादा, ते देवांगबाई खोटं तर बोलत नसतील ना तुझ्याकडनं पैसे लुटायला? नाही रे सत्या, एवढा मोठा माणूस आहे, एवढा श्रीमंत माणूस आहे, आपल्याला कशाला फसवेल? बरं, ते सगळं जाऊ दे, बोलण्यात वेळ नको घालूया. कधी कधी आपल्या नजरेसमोर असलेल्या गोष्टीही आपल्याला दिसत नाही, त्यामुळे परत एकदा आपण पूर्ण गाडी चेक करूया. ठीक आहे. ए, डिक्कीमध्ये परत एकदा बघ. अरे रे, कसे शोधतायत रे. खूप वाईट वाटतंय रे धन्या तुझं. हे घड्याळ ज्याचं आहे ना, तो माणूस तुझं काय करेल रे आता? चोरीचा आळ घेईल का रे? हो. आता मजा येणार आहे. काय 1,35,000चं घड्याळ हरवलं? हो. यश, पण तू सगळीकडे नीट शोधलं होतंस ना रे? हो नायक साहेब, मी अख्खी गाडी शोधली, आजूबाजूला पण बघितलं, पण कुठेच सापडलं नाही. अरे देवा, संकटांची मालिकाच सुरू आहे. देवा, का परीक्षा बघतोयस माझ्या लेकाची? काय हा छळवाद मांडलाय सगळा? अहो मालतीबाई, तुम्ही शांत व्हा, उगा स्वतःला त्रास करून घेऊ नका. अरे कसा त्रास करून घेऊ नको यश. 1,35,000 रुपयांचं घड्याळ होतं ते. 1,35,000. अरे 3-4 महिने काम केलंस ना तरी सुद्धा कमवता येणार नाहीयेत तुला इतके. मालती, तू आधी शांत हो पाहू, शांत हो. यश, तू म्हणतोयस की तो बॉक्स रिकामा होता, मग ते घड्याळ त्याच बॉक्समध्ये असेल असं कसं होईल? कदाचित त्या माणसाने ते घड्याळ दुसरीकडे कुठेतरी ठेवलं असेल आणि बॉक्स इथे ठेवला असेल, आणि आता तो तुझ्यावर आरोप करतोय की ते घड्याळ तूच घेतलंय. असंही होऊ शकतं ना? हो, बरोबर बोलतायत तुझे बाबा. हो मालतीबाई, नायक साहेब, मी त्या माणसाला हे सगळं सांगून समजावण्याचा प्रयत्न केला, पण तो माणूस ऐकूनच घ्यायला तयार नाहीये. यश, अरे मग आता तू काय करणार आहेस? आता काय, पैसे द्यावे लागतील. अरे पण मग इतके पैसे कुठून आणणार आहेस तू? अगं बाई, माझ्याकडे काही पैसे आहेत, म्हणजे लाखभर रुपये नाही आहेत, पण थोडे पैसे आहेत माझ्या अकाउंटला. निवी, आपण ते नंतर बघू. हं? धन्या, नंतर काय बघायचंय? आपल्याला त्याला पैसे द्यावेच लागणार आहेत ना. आणि तो माणूस कोण आहे, कसा आहे, हे आपल्याला चांगलंच माहिती आहे. कोण आहे तो माणूस आणि काय नाव आहे त्याचं? देवांग. अरे खूप मोठा भाई आहे तो. आणि एका पक्षाचं पद सुद्धा आहे त्याच्याकडे. भाई, हे भाई लोक खूप डेंजर असतात ना. यांच्याशी पंगा घेतला तर काही खरं नसतं म्हणे, आणि पैशाचा सुद्धा तगादा लावतात. यश, कधी मागितलेत त्यांनी पैसे? संध्याकाळपर्यंत. काय? हो, आणि त्यानं तशी धमकी दिली आहे की एक तर तुम्ही माझं घड्याळ परत करा, नाहीतर 1,35,000 रुपये रेडी ठेवा. संध्याकाळपर्यंत? अहो, आता रात्र झाली आहे, म्हणजे कधीही दारात येऊन उभा राहू शकतो तो माणूस. कसे देऊ शकणार होता पण पैसे?